मित्रांनो, दिनांक 6 फेब्रुवारी 2024 वार मंगळवार रोजी उत्तराखंड राज्याच्या विधानसभेनं युनिफॉर्म सिव्हिल कोड, ज्याला की समान नागरी कायदा असं म्हटलं जातं, त्या विधेयकाला संमती दिली आणि अशा प्रकारचा कायदा लागू करणारं उत्तराखंड हे भारतातील पहिलं राज्य ठरलंय. खरं तर खूप दिवसापासून या कायद्यासंदर्भात खूप वेगवेगळी चर्चा सुरू आहे. कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत समान नागरी कायदा हा चर्चेत असतो. बऱ्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा समान नागरी कायदा लागू करण्यात यावा, या संदर्भात अंमलबजावणी राज्याकडून करण्यात यावी या संदर्भात सांगितलं गेलंय. परंतु आतापर्यंत हा कायदा अस्तित्वात आलेला नाही. परंतु अलीकडेच उत्तराखंड राज्याने ज्या प्रकारे या कायद्याचं विधेयक संमत केलं, त्यामुळे निश्चितच हा कायदा चर्चेचा भाग बनलाय. तसा विचार केला तर भारतीय संविधानामध्ये कलम 44 मध्ये या समान नागरी कायद्याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आणि कलम 44 असं म्हणते की द स्टेट शाल इंडेव्हर टू सिक्युअर फॉर द सिटीजन युनिफॉर्म सिव्हिल कोड थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे भारतीय संविधानात सुद्धा समान नागरी कायद्याचं सुतोवाच आहे, त्या संदर्भात लिहून ठेवलेलं आहे. परंतु हे सर्वस्वी राज्याच्या मनावर असल्यामुळे अद्यापपर्यंत हा समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला नाही. परंतु अलीकडेच या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा येत आहेत आणि त्यामुळे समान नागरी कायदा हा पुन्हा एकदा चर्चेचा भाग ठरलाय. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय, समान नागरी कायद्यामुळे काय होणार आहे, समान नागरी कायद्यामुळे खरंच आरक्षणावर काही परिणाम होणार आहे का, या सर्व बाबी बघणार आहोत. चला तर मित्रांनो सुरू करूया. मित्रांनो, सद्यस्थितीत भारतामध्ये विवाह, घटस्फोट, मुलांचे दत्तक घेणे, मालमत्तेची वाटणी यासंबंधी विविध कायदे आहेत आणि वेगवेगळ्या धर्मात हे कायदे जे आहेत ते वेगळे आहेत. जर समान नागरी कायदा लागू झाला तर यामध्ये समानता येणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात लग्न, घटस्फोट आणि संपत्तीचे मुलामध्ये होणारे विभाजन अशा गोष्टी या होतच असतात. लग्नाचं वय, लग्न किती करावे, संपत्तीचे विभाजन याविषयी सर्व धर्मियामध्ये एकच नियम लागू करणं हे समान नागरी कायद्याचं उद्दिष्ट आहे. आणि सर्व धर्मामध्ये हे जे वैयक्तिक जे कायदे आहेत यामध्ये कुठेतरी समानता येऊन प्रत्येक नागरिकाला या संदर्भात समान अधिकार मिळणार आहे. आपण जर विचार केला तर हिंदू धर्मामध्ये वेगळे कायदे आहेत, ज्यामध्ये हिंदू विवाह कायदा असेल किंवा कुटुंब कायदा असेल. मुस्लिम धर्मामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ असतील किंवा फारसी लॉ असेल किंवा अल्पसंख्याक धर्माचे त्यांचे काही वेगळे कायदे असतील. जर समान नागरी कायदा लागू झाला तर हे सगळे कायदे संपुष्टात येतील आणि एकच कायदा जो समान नागरी कायदा असेल त्याखाली जे रूल्स निर्माण होतील, त्यामुळे सगळ्याच नागरिकांना या संदर्भातले जे अधिकार आहेत ते समान भेटणार आहे. सद्यस्थितीत जगभरात बऱ्याच देशामध्ये समान नागरी कायदा हा लागू आहे. त्यामध्ये अमेरिका आहे, पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, आयर्लंड आहे, मलेशिया आहे, असे अनेक देश आहेत. मित्रांनो, बऱ्याच जणांना समान नागरी कायदा म्हणजे धर्मावरील आक्रमण असल्याचं वाटतंय, परंतु असं निश्चितच काही नाहीये. आणि हा कायदा जरी लागू झाला तरी आपल्या धार्मिक प्रथा किंवा मौलवी असतील, पंडित असतील यांना घेऊन लग्न लावण्याच्या ज्या प्रथा आहे यामध्ये निश्चितच त्यामध्ये काही फरक पडणार नाही आणि कुठली बंधनं सुद्धा येणार नाही. फक्त वेगवेगळ्या धर्मात जे वैयक्तिक कायदे आहेत त्यासाठी एकच कायदा अस्तित्वात येईल आणि सर्व नागरिकांना त्याचे समान अधिकार हे मिळणार आहेत. त्यानंतर नेमका समान नागरी कायदा लागू झाला तर त्यामुळे काय होणार आहे हे आपण बघूया. मित्रांनो, बऱ्याच धर्मियांच्या कायद्यामध्ये स्त्रियांना मर्यादित अधिकार आहे. समान नागरी कायदा लागू झाल्याच्या नंतर स्त्रियांचा यामध्ये फायदा होणार आहे आणि त्यांना सुद्धा समान अधिकार त्यामुळे प्राप्त होणार आहे. तसेच या सगळ्यामुळे या घटस्फोटाची जी प्रक्रिया असेल ती सर्व समुदायामध्ये एकसारखी होणार आहे. एकंदरीतच स्त्री पुरुष समानतेला सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. यानंतर समान नागरी कायदा आणि आरक्षण याचा नेमका काय संबंध आहे हे आपण बघूया. मित्रांनो, बऱ्याच समाज माध्यमामध्ये बरेच जण आरक्षण आणि समान नागरी कायद्याचा उडून ताडून कसला तरी संबंध लावतात. व्हॉट्सअप विद्यापीठामध्ये वेगवेगळे प्रयोग लोक करतात, वेगवेगळ्या पोस्ट ते फिरवत असतात आणि आरक्षण आणि समान नागरी कायदा यामध्ये वेगळा संबंध आहे किंवा समान नागरी कायद्यामुळे आरक्षणावर काय परिणाम होणार आहे या संदर्भात ते वेगवेगळ्या पोस्ट फिरवत असतात. परंतु आपण जर बघितलं तर समान नागरी कायदा हा प्रामुख्याने हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, ख्रिश्चन, पारशी
अशा सर्वच धर्मातील लोकांसाठी लग्न, घटस्फोटी, पोटगी, वारसा हक्क या संदर्भात नियमन करण्याबाबत आहे. तर आरक्षण हे आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणून समानतेची संधी आणि सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आहे. त्यामुळे आरक्षणाचा आणि समान नागरी कायद्याचा लांब लांबपर्यंत कसलाही संबंध नाही. समान नागरी कायद्याचा विषय हा विविध धार्मिक कायदे, वारसा हक्क असेल, दत्तक विधान असेल, विवाह असेल यांच्या संबंधात आहे. त्यामुळे त्याचा परिणाम देशातील आरक्षणावर होणार निश्चितच होणार नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि ती लोकांनी समजून घेतली पाहिजे. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.